नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. हा जो पुतळा आहे, या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असं नाव देण्यात आलेलं आहे आणि याची एकूण उंची ही 206 फूट इतकी आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे? तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहेत. या योजनेचा उद्देश काय आहे? तर भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. मित्रांनो, याच उद्देशाअंतर्गत सध्या केंद्र सरकार नॅशनल रूफटॉप स्कीम सुद्धा राबवत आहे. या अंतर्गत काय केलं जातं? तर जर तुम्हाला तुमच्या छतावर सौर पॅनल बसवायचे असतील तर सरकार 3 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनल बसवल्यावर 40% अनुदान देते. व ही जी नॅशनल रूफटॉप स्कीम आहे, याचा दुसरा टप्पा सुद्धा सुरू करण्यात आला आहे व हा दुसरा टप्पा 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल. अधिक माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. डिसेंबर 2023 पर्यंत भारतामधील सौर ऊर्जा स्थापित क्षमता ही 73.31 गिगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर आहे, याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या सेंटरच्या उद्घाटनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोईंग सुकन्या कार्यक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम भारतातील मुली आणि महिलांना स्टेम क्षेत्रातील महत्त्वाची कौशल्य शिकण्याची आणि विमान वाहतूक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याची संधी देईल. आता स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ असा याचा अर्थ होतो व या कार्यक्रमाअंतर्गत एकूण 150 ठिकाणी स्टेम लॅब तयार करण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या G77 दक्षिण शिखर परिषदेची थीम काय होती? तर आता ही जी परिषद आहे, या परिषदेची थीम लिव्हिंग नो वन बिहाइंड अशी होती आणि या परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. 20 ते 23 जानेवारी दरम्यान या परिषदेचं आयोजन युगांडामधील कंपाला येथे करण्यात आलं होतं व या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व कोणी केलं आहे? तर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे. बरं, पहिली G77 दक्षिण शिखर परिषद कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2000 साली 10 ते 14 एप्रिल रोजी क्युबा येथील हवाना येथे पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. तर दुसरी बैठक जून 2005 मध्ये कतारमधील हेल्डा येथे पार पडलेली आहे. या G77 गटाविषयी सांगायचं झालं तर 15 जून 1964 रोजी 77 विकसनशील देशांनी या गटाची स्थापना केली आहे. लक्षात ठेवा, या गटाची स्थापना 77 विकसनशील देशांनी केलेली आहे आणि सध्या या गटाचे एकूण किती देश सदस्य आहेत? तर 134 देश सध्या या गटाचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायक्लोन हा लष्करी युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर हा जो सायक्लोन युद्धाभ्यास आहे, हा भारत आणि इजिप्त या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो आणि हा युद्धाभ्यास मागच्या वर्षीपासूनच सुरू करण्यात येत आहे. यावेळेस या युद्धाभ्यासाची ही दुसरीच आवृत्ती आहे. बरं, मागच्या वर्षीचा युद्धाभ्यास कुठे आयोजित करण्यात आला होता? तर भारतामधील राजस्थान येथे आयोजित करण्यात आला होता. तर यावेळेसचा हा युद्धाभ्यास 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत इजिप्तमधील अशांस येथे चालणार आहे. या युद्धाभ्यासामध्ये भारतीय तुकडीचं प्रतिनिधित्व कोण करणार आहेत? तर पॅराशूट रेजिमेंटचे सैनिक या युद्धाभ्यासामध्ये भारतीय तुकडीचं प्रतिनिधित्व करतील. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, सहयोग कायजिन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो आणि यावेळेस याची 20वी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे. डेझर्ट सायक्लोन हा युद्धाभ्यास भारत UAE सह आयोजित करतो व यावेळेस याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं. विनबेक्सची 4थी आवृत्ती व्हिएतनाममधील हानोई येथे पार पडलेली आहे. ऑस्ट्राहिंदची 2री आवृत्ती ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथे पार पडलेली आहे. सूर्यकिरणची 17वी आवृत्ती उत्तराखंडमधील पितोरगड येथे पार पडली आहे व हा युद्धाभ्यास भारत आणि नेपाळ या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो
वज्रप्रहारची 14वी आवृत्ती मेघालयच्या उमरेई येथे पार पडलेली आहे. हा युद्धाभ्यास भारत अमेरिकेच्या साथीने आयोजित करतो. मित्रशक्ती भारत श्रीलंका, बोंगो सागर भारत बांगलादेश, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया, संप्रीती युद्धाभ्यास भारत बांगलादेश, युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका, वरुण युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स, तर जहीद तलवार हा युद्धाभ्यास भारत आणि संयुक्त अरब अमिरात या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे, तर मिस अमेरिका 2024 स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मॅडिसन मार्श यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. या ज्या मॅडिसन मार्श आहेत त्या एक पायलट आहेत आणि त्यांनी आता अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. या विजयासह या 22 वर्षीय मॅडिसन मार्श 2024 मधील मिस वर्ल्डमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधित्व करतील. बरं मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का? याआधी आपण पाहिलं होतं की मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल स्पर्धेचं विजेतेपद आस्था रावल यांनी पटकावलं आहे. मिस इंडिया USA 2023चं विजेतेपद रिजुल्मेनी, मिस युनिव्हर्स 2023चं विजेतेपद शेनिस पॅलासिओस, मिस आर्ट इंडिया 2023 प्रियन सेन, फेमिना मिस इंडिया 2023 नंदिनी गुप्ता, तर मिस युनिव्हर्स 2022चं विजेतेपद आर बोनी गॅब्रियल यांनी पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इंडिया ओपन बॅडमिंटन 2024 मधील पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर या स्पर्धेमधील पुरुष दुहेरीचं विजेतेपद हे कांग मिन ह्यूक व सिओ सेऊंग जे यांनी पटकावलेलं आहे. ही जी जोडी आहे कोणत्या देशाची आहे? तर ही कोरियाची जोडी आहे व या कोरियाच्या जोडीने अंतिम सामन्यामध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आपली ही जी भारतीय जोडी आहे यांनी अलीकडेच पार पडलेल्या मलेशिया ओपन स्पर्धेचं सुद्धा उपविजेतेपदच पटकावलं होतं व या स्पर्धेचं सुद्धा त्यांना उपविजेतेपदच मिळालेलं आहे. बरं, या स्पर्धेमधील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर चीनच्या शियू क्युई यांनी यामधील पुरुष एकेरीचं, तर महिला एकेरीचं विजेतेपद हे चीनच्याच ताई झू यिंग यांनी पटकावलेलं आहे. मित्रांनो, हे जे सात्विक साईराज आणि रंकीरेड्डी आहेत यांना 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे व हा पुरस्कार मिळवणारी ही पहिलीच बॅडमिंटनपटूंची जोडी आहे. यासच यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी 2023 मध्ये स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन आणि कोरिया ओपन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व 2023 मध्येच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुद्धा त्यांनी देशाला पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. यांच्याविषयीचे एवढे पॉईंट लक्षात ठेवा, IMP पॉईंट आहेत. आता प्रश्न क्रमांक 7, जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? नुकतंच आता जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला स्टेडियमचं नाव बदलण्यात आलं आहे व आता या स्टेडियमला बिपिन रावत स्टेडियम हे नवीन नाव देण्यात आलं आहे. हे जे नवीन नाव आहे याचं उद्घाटन जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, काश्मीरच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी बिपिन रावत यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं व याच त्यांच्या योगदानासाठी बारामुल्ला स्टेडियमला बिपिन रावत यांचं नाव देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आता नुकतेच मोदी @DU हे पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच प्रोफेसर KP सिंह हे या पुस्तकाचे लेखक आहेत. हे जे प्रोफेसर KP सिंह आहेत हे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व त्यांनीच मोदी @DU हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. महत्त्वाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. मोदी @DU या पुस्तकाचे लेखक हे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर KP सिंह आहेत. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, हा जो राष्ट्रीय बालिका दिवस आहे हा दिवस भारतामध्ये दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 24 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती व या स्मरणार्थ 2008 पासून 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ICCने द्विपक्षीय मालिकेत पहिली तटस्थ महिला पंच म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.